चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। महानायिका माता रमाई, इन्होंने बहुत मेहनत, त्याग और संघर्ष से समाज के लिए एक हीरा निर्माण किया और पूरे बहुजन समाज का उद्धार किया। पूर्व डिप्टी कलेक्टर और बहुजन मुक्ति पार्टी की ठाणे जिला इंचार्ज अनामिका इंगोले, इन्होंने आज की महिलाओं से अपील की है कि वे ये शपथ लें कि शिवाजी जन्म ले तो मेरे अपने घर में, बाजू वाले के घर नहीं। ऐसी सोच देश के हर महिला ने रखनी चाहिए। ऐसा वह माता रमाई इनकी जयंती के मौके पर कुर्ला कैंप उल्लासनगर 4 में शीला गवई इनके घर पर आयोजित एक प्रबोधनात्मक प्रोग्राम में बोल रही थी। इस मौके पर भारत मुक्ति मोर्चा के सिद्धांत बर्वे, संजय धिलपे, सुरेश जगताप और अन्य गणमान्य लोगों ने अपने विचार रखे। सुनीता धागे, शकुंतला जगताप, रेखा बर्वे, नीता गवई, पुष्पा शेगांवकर और कई अन्य महिलाएं बड़ी संख्या में कार्यक्रम के मुख्य अतिथि के रूप में मौजूद थीं। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्लासनगर। माता रमाईची 128वी जयंती आज या ठिकाणी सगळ्या महिलांनी मिळून आनंदात उत्साहात साजरी केली आणि माता रमाईचा जो त्याग समर्पण आहे, इथल्या संपूर्ण या देशातल्या वंचित घटकाला हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबतीने जो त्यांनी या समाजाप्रती समर्पण दाखवलं, त्यांनी ज्या हालापेष्टा भोगल्या, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य होतं, इथल्या समस्त जो आपला बहुजन समाज आहे त्या लोकांना हक्क अधिकार देण्याचं, इथला जो अस्पृश्य समाज आहे या सगळ्या वंचित घटकाच्या शिक्षणाचे अधिकार, आर्थिक अधिकार आणि सगळ्यासाठी जे बाबासाहेब इथे संघर्ष करत होते, त्यांच्या सोबतीने माता रमाईने त्यागाचं जीवन जगल्या। त्यांच्या संसारामध्ये त्या आर्थिक अडचणी आल्या, त्यांचे 3 मुलं आणि 1 मुलगी गेली, पण माता रमाई त्या कुठल्याही आपल्या ध्येयापासून कुठे हटल्या नाहीत आणि शेवटपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सावलीप्रमाणे सोबत राहिल्या। आणि डॉक्टर बाबासाहेबांनी हे या देशासाठी जे केलं, इथल्या वंचित घटकासाठी, इथल्या तळागाळातल्या लोकांसाठी जे त्यांनी हक्क अधिकार मिळवून दिले, सगळेच अधिकार, त्याचं सगळं मोठं श्रेय जे आहे बाबासाहेबांच्या सोबतीनं ते माता रमाईला जातं। त्याच्यामुळे माता रमाईचं जे कार्य आहे ते इथल्या बहुजन समाजातल्या जे स्त्रिया आहेत त्या निश्चितपणे पुढे नेतील। त्यांचा त्याग जो आहे, त्यांना खऱ्या अर्थाने माता रमाईला जर अभिवादन करायचं असेल तर त्यांचं जे कार्य आहे, त्यांचा जो त्याग आहे, त्यांना निश्चित न्याय देऊन आम्ही सगळ्या या बहुजन समाजातल्या महिला ज्या आहोत त्या मार्गावर आम्ही चालू, अशी मी या ठिकाणी माता रमाईच्या जयंती निमित्त एक आशा व्यक्त करते। थांबते। धन्यवाद।